बीड नगर परिषदेमध्ये कमळ हे फुलवायचंच याची तयारी ही बीड नगरपालिका निवडणुका लागल्यानंतर चालू झाली. खऱ्या अर्थानं का गेल्या 2-2.5 वर्षापासून हा प्रयत्न चालू होता. जर तसं नसेल तर मग बीडमधले वार्ड तोडले, कुटुंब तोडली, मतदारांच्या विभागण्या केल्या. आईचं मतदान एका वार्डमध्ये, मुलाचं मतदान तिसऱ्या वार्डमध्ये, बायकोचं मतदान एका वार्डमध्ये, तर नवऱ्याचं मतदान चौथ्याच वार्डमध्ये. हा खेळ जर झाला असेल आणि झालाय याचे असंख्य पुरावे आज जर डोळ्यासमोर दिसत असताना मग हा खेळ नेमका केला कुणी आणि या पाठीमागची कारण काय आहे का याचा अर्थ असा आहे की बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचा पेपर निवडणुकीपूर्वीच फोडण्याची तयारी केल्या गेली आहे. याविषयी आज आपण सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, बीड नगरपालिकेमध्ये असं आहे का हो की एखादा पक्ष किंवा असं असतं का की एखादा साजरा खुटीवर अडकलेला आहे, वेगवेगळ्या रंगाचे अशा खुट्या आहेत घरामध्ये आणि रात्रीतच एखादा नेता येतो आणि ते त्या रंगाचा कपडा घालतो, शर्ट घालतो आणि मग मैदानात जातो, त्या पक्षाचं चिन्ह घेऊन जातो. असं तर काही आहे का? तसं अजिबात नाही आहे. आणि असा समजतो आपण, ही आपली यामध्ये चूक असते. कारण काय की या नेत्यांनी एका रात्रीमध्ये डाव्याचे उजवे होत आहेत आणि उजव्याचे डावे होत आहेत, किंवा सनातनी पुरोगामी होतोय, पुरोगामी विचाराचा शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा म्हणणारा अचानकपणे अगदी सनातनी त्या मूळ सनातनींना लाजवेल अशा पद्धतीचे लगेच भाषा वापरतोय. म्हणजे फक्त आणि फक्त कपडे अंगावर चढले त्या रंगाचे की लगेच असं होतंय, असं आपल्याला वाटतं का? अजिबात नाहीये. ही तयारी एका दिवसाची नसते. निवडणुकीच्या ज्या नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या ज्या होत्या त्या याद्या जाणीवपूर्वक फिरवल्या गेल्यात का नाही फिरवल्या गेल्यात? जुन्याच्या याद्या फिरवल्या गेल्या. लोकांना आणि ज्यांना उभं राहायचं होतं तेही गोंधळात पडले. त्यांना वाटलं ह्याच याद्या खऱ्या आहेत, त्या जुन्या याद्या होत्या. नव्या याद्या जाणीवपूर्वक बाहेर आल्या नाही का? नेमकं कारण याच्या पाठीमागचं काय? म्हणजे याचा अर्थ उमेदवाराला माहित नाही की माझे मतदार कोण आहेत आणि मतदाराला माहित नाही की माझं मतदान नेमकं कोणत्या वार्डामध्ये. मग आक्षेप कोण घेणार? या मतदार याद्यावरती आक्षेप घेणार कोण? माझं नाव चुकीनं दुसऱ्या वार्डात गेलंय असं म्हणणार कोण? जर मतदाराला माहित नाही, उमेदवाराला माहित नाही, म्हणजे सगळ्यांना अगदी नावं वगळली नाहीत, पण देशभर जो खेळ चालू आहे त्याच प्रकारचा अगदी तंतोतंत त्याबरोबर जुळेल असा खेळ बीडमध्ये खेळला गेलाय. आणि मग जर तो खेळला गेला असेल तर मग हा खेळ नेमका कुणासाठी खेळला गेला? म्हणजे याचा अर्थ बीडमध्ये कमळ फुलवण्याची तयारी ही 1-2 दिवसाची नाही. याचा अर्थ कमळानं आपला उमेदवार, आपले नगराध्यक्ष, आपल्या सगळ्या गोष्टी अगदी फार पूर्वीच ठरवल्या होत्या. म्हणजे रात्रीच शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा अगदी भगव्या वेशामध्ये येऊन असा जो चमत्कार घडलाय तो चमत्कार नाही, तर त्या पाठीमागे अनेक दिवसाची कारणमीमांसा त्यामध्ये दडलेली आहे. कारण खूप दिवसानंतर कुठंतरी चांगल्या पद्धतीनं आपल्याला भावेल अशा ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी समाजापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ वरचढ ठरलाय. असं नाही का? शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर आतापर्यंत पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगलेली माणसं रात्रीमध्ये जर म्हणत असतील की मी आता त्या विचारांचा नाही आहे, तर मग मूळ हे नेमके कोणत्या विचाराचे आहेत? म्हणजे यामध्ये स्वार्थ आहे का समाजकारण आहे? यामध्ये स्वार्थच आहे ना. आणि बरं, एवढंही असताना बघा वार्ड कसे तोडले आहेत. वार्ड असे आहेत की समजा एक भक्ती कन्स्ट्रक्शनचा एरिया आपल्या भागा बीड शहरामध्ये आहे, तो 3 वार्डामध्ये. तुळजाई चौक 2 ते 3 वार्डामध्ये हो. मग हे वार्ड
कुणी तोडल्या आणि असे कवर तोडले असतील काही सीमारेषा? वार्डला काही सीमारेषा असतील की नाही? वार्डला म्हणजे हा रस्ता नगर रोड ते पिंपरगोन रोड यामधले पूर्ण एरिया एका वार्डामध्ये असं काही नाहीये का बरं? म्हणजे वार्ड आपल्याला हवे तसे, म्हणजे जिथे आपल्याला मतदान पडणार नाही. पण आता जाणीवपूर्वक एक गोष्ट आहे, जाणीवपूर्वक जे अगदी वरच्या दर्जाचे आहेत त्यांची नावं त्यांच्या मतदार याद्यातल्या नावाला हात लावला गेलेला नाही. कुटुंबातले दुसरे म्हणजे जे मतदार दुसऱ्या वार्डमध्ये टाकले ते जाणीवपूर्वक टाकल्या गेलेले आहेत अशी शंका घ्यायला वाव मिळतोय. गेल्या वेळी एक नगरसेवक निवडणुकीला उभा राहिला होता, म्हणजे नगरसेवक म्हणजे उमेदवार, आणि त्यानं निवडणूक लढवली आहे. तो 10 नंबरच्या वार्डमध्ये होता, त्याचं घर 10 नंबर वार्डमध्ये येतं. आता त्याचं घरातलं मतदान जर 10 वार्डमध्ये आणि त्या एकट्याच मतदान 13 नंबरच्या वार्डमध्ये जात असेल तर हे सहजासहजी झालंय असं म्हणता येईल का हो आपल्याला? म्हणजे हा खेळ कुणीतरी केलाय. आणि का केलाय? म्हणजे मुस्लिम बहुल असेल किंवा बहुजन बहुल असेल त्या वर्गानं एका विशिष्ट विचारधारेवर अनुसरून मतदार त्यांना मतदान करता येणार नाही अशा पद्धतीची खेळी बीड शहरामध्ये खेळली गेली आहे. यात शंका घ्यायला वाव आहे. कारण प्रत्यक्ष आता लक्षात येणार नाही, आता आवाज उठवणार नाहीत, पण निवडणुका झाल्याच्या नंतर अनेकांना कंठ फुटेल. पण ते तरी काय करणार बिचारे? त्यांच्याकडे याद्या आल्या नाही, तयारी करायला वेळ मिळाला नाही, मतदाराला माहित नाही आक्षेप घ्यायचं आणि उमेदवारालाही माहित नाही. त्यामुळे हा खेळ खेळला गेलाय आणि तो आता एवढा बेमालूमपणे खेळला गेलाय. मग आता याचा अर्थ असा आहे का की बीड नगर परिषदेमध्ये निवडणुकीचा पेपर फोडण्याचा अगदी पूर्वापार म्हणजे 2-2.5 वर्षापासून त्याची तयारी या बीड शहरामध्ये चालू होती का? आणि बीड नगर परिषदेचा पेपर निवडणुकीचा जर फुटत असेल, फोडण्याची जर व्यूहरचना तशी केली असेल आणि कायद्यात बसून पेपर फोडणे म्हणजे याला आक्षेप असण्याचं, आणि आता कुणी कोर्टात जाईल, कुणी आक्षेप घेईल, पण आता या आक्षेपाला कोर्टात जाण्याला एकदा निवडणुका लागल्या आणि पुन्हा त्याचे निकाल आले त्याला काही अर्थ उरत नाही. पण जी तयारी करायला हवी होती, जो पेपर फोडण्याची तयारी केली आहे, सबंध भारत वर्षभर जो प्रकार चालू आहे त्याच प्रकाराची पुनरावृत्ती बीडमध्ये होते आहे का? आणि रात्रीमध्ये उजवा डावा कसा झाला आणि डावा उजवा कसा झाला यामागे सुद्धा अनेक वर्षाचं राजकारण त्यामागे शिजत होतं का? आणि बीड नगरपालिकेमध्ये म्हणजे जर मुस्लिम एरिया तोडला असेल, बहुजन समाजाचं मतदान एका जागेवर एका वार्डात होणार नसेल, नवऱ्याचं मतदान बायकोच्या विचारानं होणार नसेल, बायकोचं मतदान नवऱ्याच्या किंवा आई वडिलांचं मतदान सुद्धा त्यांना करून घेता येत नसेल, तर एकतर वार्ड तोडले हरकत नाही, सीमारेषा तोडल्या हरकत नाही, पण कुटुंब सुद्धा तोडली, याला नेमकं कारण काय? आणि जर यामागे खरंच बीड नगर परिषदेचा पेपर फोडण्याचा हा प्रयत्न नाही का, याविषयी तुम्हाला काय वाटतं? जर हे मत तुम्हाला खरोखर पटलं असेल किंवा तुमचं काय मत आहे याविषयी तुम्ही जरूर व्यक्त व्हावं. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.